शरद पवारांऐवजी आता यशवंतराव चव्हाणांचा फोटो. अजित पवार गटाच्या कार्यालयात नवा बदल. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडल्यानंतर माझे फोटो वापरू नका असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिले होते. शरद पवार यांच्या बुधवारच्या वाढदिवसापर्यंत ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यालयात तसेच इतर ठिकाणी शरद पवार यांचे फोटो दिसत होते. मात्र वाढदिवस होताच कार्यालय आणि इतर ठिकाणाहून त्यांचे फोटो काढण्यात आले. त्यांच्याऐवजी आता यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावण्यात आले आहेत. ठाण्यात अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाचे 9 ऑगस्ट 2023 रोजी उद्घाटन झाले. त्यावेळीही प्रवेशद्वारावरील बॅनरवर शरद पवारांना पहिले स्थान देण्यात आले होते. तसेच कार्यालयात प्रवेश केल्यावर पहिला फोटो शरद पवार यांचाच होता. शरद पवार हे आमचे दैवत असून ते आमच्या हृदयात असल्याने त्यांचे स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही अशी भावनाही व्यक्त केली होती. कार्यालयाच्या बॅनरवर कार्यालयात शरद पवार यांच्या फोटोऐवजी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावण्यात आले आहेत. याविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आम्हाला कालही श्रद्धेय होते, आजही आहेत आणि उद्याही असणार. ज्या वेळेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी एक वेगळी राजकीय भूमिका घेतली, त्यावेळेला ठाण्यातल्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, म्हणजे मी असेल, प्रदेशचे सरचिटणीस नजीब मुल्लाजी असतील, त्याचप्रमाणे ठाण्यातल्या बहुतांश कार्यकर्त्यांनी ही माननीय अजितदादा पवार साहेब यांनी जी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्याच्याबरोबर जायचा आम्ही निर्णय घेतला. आणि नवीन कार्यालयाचं उद्घाटन 9 ऑगस्टला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब या दोघांनी मिळून या कार्यालयाचं उद्घाटन त्यावेळेला आम्ही केलं. आणि त्यावेळेला उद्घाटन केलं त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांचा फोटो ऑफिसच्या बोर्डावर होता. पण माननीय आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान पवार साहेबांनी स्वतः सांगितलं की माझा फोटो ह्यापुढे वापरायचा नाही. आणि म्हणून त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत आम्ही कालच त्यांचं जो फोटो बोर्डवरचा होता, अत्यंत वेदना आणि दुःख आम्हाला खरं तर झालं, पण तो काढून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्र घडवला असे यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आम्ही बोर्डावर लावलेला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक 10 प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीवर निवड. नाशिक येथे बालविज्ञान परिषद, महाराष्ट्र परिषद येथे नुकतीच झाली. जिज्ञासा ट्रस्ट ठाणे या संस्थेने याचे आयोजन केले होते.
ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त 10 प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. राज्यस्तरावर कनिष्ठ गटात श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया ठाणे या शाळेचा हिदायाम पाठक आणि वरिष्ठ गटात DAV इंटरनॅशनल स्कूल खारघर या शाळेचा सौम्या सिंग यांचा संकल्प सर्वोत्कृष्ट ठरला. या वर्षाचा मुख्य विषय आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी परिसंस्था समजून घेणे हा आहे. महाराष्ट्रात 31वी राज्यस्तरीय बालविज्ञान परिषद शनिवार आणि रविवार 9-10 डिसेंबर 2023 रोजी नाशिक पाथर्डी फाटा येथील धनलक्ष्मी हायस्कूल येथे झाली. संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून 4,500 पेक्षा अधिक प्रकल्पांची नोंदणी जिल्हा पातळीवर झाली होती. त्यातील 188 निवडक प्रकल्प राज्यस्तरावर सादर झाले होते. 32 तज्ज्ञ व्यक्तींनी या प्रकल्पांचे परीक्षण केले. राज्यस्तरावर सादर झालेल्या प्रकल्पातून 30 प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर सादर करण्यासाठी निवडले गेले. यामध्ये सर्वाधिक 10 प्रकल्प हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. पुणे 4, रायगड 4, अकोला, कोल्हापूर, नाशिक प्रत्येकी 2, धुळे, जळगाव, नागपूर, रत्नागिरी, सांगली, सातारा प्रत्येकी 1 असे 12 जिल्ह्यांमधील 30 प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर सादर करण्यासाठी निवडले गेले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी दिली. 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचं राज्यस्तरीय अधिवेशन नुकतंच नाशिकला संपन्न झालं. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 4,500 प्रकल्प सादर केले गेले होते. त्यातील निवडक 80 प्रकल्प या राज्यस्तरावर सादर केले गेले. मुलांनी आपले प्रोजेक्ट्स तज्ज्ञ व्यक्तींना आणि आपल्या सहकारी बालवैज्ञानिकांना सांगितले होते. त्या प्रकल्पातून 30 बालवैज्ञानिक आपण निवडलेले आहेत. हे राष्ट्रीय इव्हेंटसाठी ते राष्ट्रीय परिषद ही पुढील महिन्यात होईल, संपन्न होईल. हा राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा उपक्रम आहे. हा भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे घेतला जातो आणि हे 31वे वर्ष आहे. मला आनंद होतो सांगायला की आमचा जो काही मागचा जे रेकॉर्ड आहे, म्हणजे आमच्या ठाण्यातूनच जवळजवळ 16 मुलं जे बालविज्ञान परिषदेमध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्यांनी PhD पूर्ण केली. आज ते जागतिक मोठ्या संशोधन संस्थेमध्ये आज कार्यरत आहेत. ते वैज्ञानिक झालेले आहेत. ही बालविज्ञान परिषदेची फार मोठी भरीव मोलाची कामगिरी आहे असं मी समजतो. आणि आज जे 30 बालवैज्ञानिक निवडले गेलेले आहेत, मला खात्री आहे की आणखी 10, 12, 15 वर्षांनी यांच्यापैकी पण काही जण आज वैज्ञानिक होतील. त्याची वैज्ञानिकांची देशाला गरज आहे. आपण आता फार मोठी वैज्ञानिक झेप घेतलेली आहे. त्याच्यासाठी हे बालवैज्ञानिक निश्चित फार भरीव कामगिरी करतील. धन्यवाद. इस साल के नेशनल चिल्ड्रंस साइंस कांग्रेस में से हमारे ठाणे डिस्ट्रिक्ट से इतने सारे प्रोजेक्ट्स जा रहे हैं, बहुत गर्व होता है. पर्पस जो होता है, उद्देश्य जो होता है एजुकेशन का, ये होना चाहिए जो बच्चों को ऐसे एनवायरनमेंट और अपॉर्चुनिटीज़ दें जिससे कि उनका जो अंदर की जो इंटरेस्ट वो आगे बढ़े. और जब हम ये यंग साइंटिस्ट को देखते हैं मुझे बहुत उत्साह होती है. दिघे सर को जितना होता है उतना ही मुझे ही अच्छा लगता है. मैं एक ऐसे फैमिली से आई हूँ जब सारे साइंटिस्ट हैं, तो मुझे तो और ज़्यादा है कि ऐसे साइंटिस्ट होने चाहिए हमारे भारत के लिए. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत कोकण विभागातून सीताराम राणे बिनविरोध. राज्यभरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्या व गृहनिर्माणासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दरवेळी मोठी चुरस लागलेली असते. यंदाच्या या पंचवार्षिक निवडणुकीत संपूर्ण पॅनेल बिनविरोध निवडून आले आहे. यात कोकण विभागातून 3 संचालक निवडून येतात. त्यात ठाण्यातून सीताराम राणे, मुंबईतून प्रकाश दरेकर आणि दत्तात्रय वडेर या तिघांची बुधवारी बिनविरोध निवड झाली आहे. मागच्या खेपेला या निवडणुकीसाठी कोर्टबाजी झाली होती. मात्र यावेळी काहीही न होता सर्व संचालकांच्या सहमतीने निवडणूक बिनविरोध झालेली आहे.
त्यामुळे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचा सुमारे 30 ते 40 लाखांचा खर्च वाचणार आहे. दरम्यान कोकण विभागातून बिनविरोध निवड झालेले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर आज आम्ही सीताराम राणे यांच्याशी संपर्क साधला असता श्री राणे यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. हो, महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती आणि त्यासाठी वेगवेगळ्या डिव्हिजनमधून जवळपास 74 लोकांनी वेगवेगळ्या कॅटेगरीतून अर्ज भरलेले होते. त्यामध्ये आमचं मुंबईसहित कोकण डिव्हिजनमध्ये 3 संचालक आहेत. ते तिन्हीच्या तिन्ही यावेळी बिनविरोध निवड झालेली आहे. नागपूर विभाग सोडला तर सगळ्या विभागातून यावेळी बिनविरोध निवड झालेली आहे. नेमकं उलटं गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये तात्कालीन संचालकामध्ये मतभेद होते, वेगवेगळे वाद होते. हायकोर्टामध्ये सहकार आयुक्तांकडे हिअरिंग झाल्या, वेगवेगळ्या सुनावण्या झाल्या आणि ह्या प्रक्रियेमध्ये बराच कालावधी गेलेला होता. मात्र यावेळी सर्व संचालकांनी एकत्रित बसून चर्चा करून बिनविरोध कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी आपले दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याप्रमाणे अजितदादा, आणखीन आमचे प्रवीणजी दरेकर यांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला. ज्यांच्याशी आमचे संपर्क होत नव्हते अशा लोकांना त्यांनी विनंती केली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आपण बिनविरोध करण्यामध्ये यशस्वी झालो. या माध्यमातून या निवडणुकीचा खर्च जवळजवळ 30 ते 35 लाख रुपये, कारण संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही निवडणूक आहे, 30 ते 35 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. तो या आमच्या बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे वाचलेला आहे. मात्र 2 जागांसाठी नागपूर डिव्हिजनला निवडणूक होणार आहे. बाकी सगळ्या राखीव जागा, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विभागातल्या सर्व जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. यंदाचा जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना, तर अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले यांना गंगा जमुना पुरस्कार. ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार व गंगा जमुना पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना, तर गंगा जमुना पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत, अभिनय, शिक्षण, साहित्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसंच नवोदित कलावंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार देखील यावेळी दिला जाणार आहे. सन 2023चा जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना देण्यात येणार असून ₹75,000चा धनादेश, स्मृतिचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले यांना देण्यात येणार असून ₹51,000चा धनादेश, स्मृतिचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्राध्यापक मंदार टिल्लू व उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार सानिका कुलकर्णी यांना देण्यात येणार असून ₹25,000चा धनादेश, स्मृतिचिन्ह व शाल असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. या कार्यक्रमात जनकवी पी सावळाराम यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. तसेच रसिकांसाठी जनकवी पी सावळाराम यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला असून ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ठाणे महापालिका व जनकवी पी सावळाराम कला समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसींचा भिवंडी येथे 17 डिसेंबर रोजी एल्गार महामेळावा. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी तसेच प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता सोनाळे मैदान भिवंडी येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ओबीसी समन्वय समिती ठाणेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला यशवंत मोरे, चंद्रकांत बावकर, पंडित शेठ पाटील, विश्वनाथ जाधव, सुरेश पाटील, गणेश गुळवी, सोन्या पाटील, विनोद पाटील, दीपक पाटील, प्रफुल्ल वाघुले, फाजिल अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.
ओबीसींच्या संविधानिक आरक्षणासमोर कधी नव्हे एवढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. प्रबळ मराठा समाजाने ओबीसीमधूनच 50% आतील आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळावेत म्हणून तीव्र आंदोलन सुरू केली आहेत. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षण हक्कांवरच गदा येणार आहे. प्रस्थापित मराठा जातीचा ओबीसीमध्ये समावेश करू नका. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा. राज्याच्या सेवेतील ओबीसींचा अनुशेष विशेष मोहिमेद्वारे भरून काढावा. ओबीसींना लोकसभा व विधानसभेत आरक्षण लागू करा. महिला आरक्षणात ओबीसी महिलांना 27% आरक्षण द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कमी झालेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करा. ओबीसी विद्यार्थिनींसाठी मंजूर झालेली 72 वसतिगृहे जिल्हावार त्वरित सुरू करावीत. त्याच्यासाठी सावित्रीबाई फुले आधार योजना चालू करा. या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत अशी माहिती दशरथ पाटील यांनी दिली. या ओबीसी एल्गार महामेळाव्याला केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, राजाराम साळवी, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व माजी खासदार जगन्नाथ पाटील, सुभाष भोईर, राजाराम पाटील आदी सर्वपक्षीय ओबीसी नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी ओबीसींनी व महामेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी समन्वय समिती ठाण्याचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी केले आहे. ओबीसीच्या या दिनांक 17 डिसेंबर 2013 रोजी 23 रोजी सोनाली येथे आम्ही एक प्रचंड प्रमाणात ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यासाठी ओबीसीमधले जेवढे घटक आहेत त्या सर्वांना आम्ही विनम्र आवाहन केले की उपस्थित राहून आपण त्या ठिकाणी आपली नोंद घ्यावी. कारण सरकार हा संख्येवर मोजला जातो असं सध्या दिसते आणि म्हणून मोठ्या संख्येने ओबीसी समाजाने तिथे उपस्थित राहावे अशी आम्ही जनतेला विनंती केली आहे. आणि मला असा अंदाज आहे की साधारणतः 1 लाख लोक त्या मेळाव्याला येतील असं आशा आहे. आदरणीय कपिल पाटील केंद्रीय मंत्री, छगन भुजबळ जे पुरवठा, त्याच्यानंतर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अण्णा शेंडगेजी, विश्वनाथ पाटीलजी उभं राहणार आहेत. वडेट्टीवारांना ही विनंती केलेली आहे. बबन तायवाडे केलेले आहे. अग्रसेनेचे राजाराम साळवी जे आहेत, गणेशजी नाईक सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्या ठिकाणी आम्ही काल ही विनंती केलेली आहे की किसन कथोरे साहेबांनी विनंती केलेली आहे. ह्या सगळ्यांना आम्ही विनंती, पडवलकरांना विनंती केली आणि ही सगळे नेते उपस्थित राहणार आहेत. तेव्हा मला असं वाटतं की त्या दिनी देखील त्यांची भाषणं ऐकून तुम्ही निश्चित प्रसाद चांगल्या प्रकारे करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. मालमत्ता कर व पाणीपट्टीवरील शास्तीमध्ये सूट योजना. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महानगरपालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावरती कराधान नियम अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीकरिता 100% सूट, 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 75% सूट, तर 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 50% सूट. महानगरपालिकेचे प्रभाग कार्यालयाकडील सर्व संकलन केंद्रावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5 तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व शनिवार रविवार या दिवशी 10:30 ते 4 या वेळेत भरणा करता येईल.